मालेगाव बाह्य महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्वाचं नाव. पण इथल्या प्रशासनाचं, इथल्या लोकांच्या जगण्याचं खरं गणित काय आहे? आज आपण कुणा एका व्यक्तीवर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही, तर जमिनीवरचं सत्य काय आहे ते समजून घेण्यासाठी जमलो आहोत. एका उद्देशपूर्ण नेतृत्वाला इथून पुढे जाण्यासाठी कोणता मार्ग असू शकतो हे शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. चला तर मग मालेगाव बाह्यच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाच्या गंभीर विश्लेषणाला सुरुवात करूया. तर आज आपण कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहोत? सगळ्यात आधी आपण जमिनीवरचं वास्तव म्हणजे लोकांचे प्रश्न समजून घेऊ. मग आपण आकड्यांच्या भाषेत बोलू. त्यानंतर इथला राजकीय गड इतका मजबूत का आहे याचं विश्लेषण करू. लोकांचा कौल मागच्या काही वर्षांत कसा बदललाय ते पाहू. आणि शेवटी एका प्रभावी नेतृत्वासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो यावर बोलू. कारण राजकारण म्हणजे लोकांच्या रोजच्या जगण्यापासून वेगळं काही नसतं. चला, या भागाच्या मुळाशी जाऊया. बघा, मालेगावची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ऐतिहासिक वस्त्रोद्योगावर टिकून आहे, जो सध्या खरं तर खूप संघर्ष करतोय. आणि शेती तर पूर्णपणे गिरणा नदीवर अवलंबून आहे. हीच नदी इथल्या लोकांना जीवन देते आणि कधीकधी पुराच्या रूपाने संकटही घेऊन येते. लोकांच्या रोजच्या जगण्याचा हाच आधार आहे आणि हाच संघर्षही. मग लोकांच्या मनात काय आहे? त्यांच्या तक्रारी अगदी स्पष्ट आणि तीव्र आहेत. खराब झालेले रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड बेरोजगारी आणि वाढती महागाई हे फक्त निवडणुकीतले मुद्दे नाहीयेत. हे हजारो कुटुंबांच्या रोजच्या जगण्यातले अडथळे आहेत. आणि मग पाणी टंचाईसारखे प्रश्न आहेत, विशेषतः दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये. या सगळ्यासोबतच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचं एक मोठं आव्हानही आहे. बरं, आता लोकांच्या भावना आपण समजून घेतल्या. आता जरा आकडे काय सांगतात ते पाहूया. कारण राजकारणात आकडे खूप काही बोलून जातात आणि ते खोटं बोलत नाहीत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघात एकूण मतदार होते 3,41,615. हा आकडाच या मतदारसंघाच्या राजकीय लढाईची व्याप्ती किती मोठी आहे हे दाखवून देतो. मतांची विभागणी पाहिली तर चित्र आणखी स्पष्ट होतं. 2019मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार दादाजी भुसे यांना जवळपास 59.6% मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली 36.2% मतं. यातून त्यांची मतदारसंघावरची मजबूत पकड दिसून येते. विजयाचं अंतर किती होतं? तब्बल 47,684 मतं. हा फक्त एक आकडा नाहीये, प्रतिस्पर्ध्यांसमोर हा एक मोठा डोंगर उभा आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की जर निवडणुकीचा निकाल बदलायचा असेल तर तब्बल 12% मतं फिरवावी लागतील. आणि राजकारणात 12% मतांचा स्विंग घडवून आणणं हे एक खूप मोठं आव्हान आहे. यासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नाही, यासाठी एक अचूक आणि पद्धतशीर रणनीतीच लागते. आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो, तो म्हणजे एखादा विद्यमान उमेदवार इतकी मजबूत पकड निर्माण करतो कसा आणि ती टिकवून कशी ठेवतो? चला, यामागच्या यंत्रणेचं विश्लेषण करू. विद्यमान आमदारांच्या ताकदीमागे 3 मुख्य कारणं दिसतात. पहिलं, त्यांची वैयक्तिक प्रतिमा. गेल्या 2 दशकांपासून समाजात खोलवर रुजलेला एक स्थानिक नेता अशी त्यांची ओळख आहे. दुसरं कारण म्हणजे विखुरलेली विरोधी मतं. जवळपास 20% मतं ही अपक्ष उमेदवारांना मिळतात, ज्यामुळे सरकारविरोधी मतांची थेट विभागणी होते. आणि तिसरं, भाजपसारख्या इतर मोठ्या पक्षांची स्थानिक पातळीवर असलेली कमकुवत संघटनात्मक बांधणी. पण राजकारणात ताकद मिळवताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. आपली घटनात्मक मूल्य आपल्याला नेहमी आठवण करून देतात की प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे. आणि सार्वजनिक जीवनात बोलताना एक मोठी जबाबदारी असते, ती म्हणजे माहिती देऊन लोकांना एकत्र आणणं, त्यांचं जीवनमान उंचावणं, ना की समाजात फूट पाडणं. आता थोडं इतिहासात डोकावून पाहूया. मतदारांनी मागच्या काही वर्षांत कसं कौल दिलाय हे पाहिलं की भविष्याची दिशा ठरवणं सोपं जातं. हा तक्ता आपल्याला गेल्या काही दशकांची एक रंजक कहाणी सांगतो. बघा, 1995मध्ये काँग्रेसकडे 34% मतं होती, जी 2014 पर्यंत घसरून फक्त 2.5%वर आली. ही एक मोठी घसरण होती. पण 2019मध्ये पक्षाने मोठी झेप घेतली आणि पुन्हा 36%पर्यंत मजल मारली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पक्षाचा जनाधार आहे, पण तो पुन्हा एकदा नीट संघटित करण्याची गरज आहे. त्याचवेळी विद्यमान आमदार एक अपक्ष म्हणून सुरुवात करून शिवसेनेचा गड कसा मजबूत करतात हेही हा तक्ता आपल्याला दाखवतो. 2024मध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली,
मतदानाचा टक्का जवळपास 60% थेट 76% पोहोचला. मतदानातील ही एवढी मोठी वाढ 2 गोष्टींकडे इशारा करते. एकतर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे किंवा विद्यमान उमेदवारांची संघटन यंत्रणा खूपच जास्त प्रभावी आहे. बरं, आतापर्यंत आपण समस्या आणि तिची कारणं पाहिली. आता यावर उपाय काय? या विश्लेषणाच्या आधारे आता आपण निदानातून थेट कृती आराखड्याकडे वळूया. इथे एक रणनीती उपयोगी पडू शकते, जिला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. कोणत्याही यशस्वी राजकीय मोहिमेचे हे 4 महत्वाचे चेहरे आहेत. 1. योग्य उमेदवार. 2. मजबूत संघटनात्मक बांधणी. 3. लोकांच्या मनाला थेट भिडणारी कथा. आणि 4. ही मोहीम चालवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती. यापैकी एकही चेहरा कमजोर असेल तर विजय मिळवणं खूप कठीण होऊन बसतं. सध्याच्या उमेदवाराची प्रतिमा एका स्थानिक बाहुबली नेत्याची आहे, ज्याचा स्वतःचा एक निष्ठावान चाहता वर्ग आहे. याला टक्कर देण्यासाठी आव्हान देणाऱ्या उमेदवाराची प्रतिमा विश्वसनीय लोकप्रतिनिधी अशी असायला हवी. म्हणजे एक तरुण, स्थानिक नेता, ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे आणि जो सर्व समाजांना एकत्र जोडू शकेल असा चेहरा हवा. विजयासाठी फक्त चांगली प्रतिमा असून चालत नाही, एक कालबद्ध योजनाही लागते. ही आहे 90 दिवसांची विजयाची शिडी. पहिली पायरी, निवडणूक लागण्याच्या 90 दिवस आधी लोकांमध्ये जा आणि त्यांचं ऐका. दुसरी पायरी, 60 दिवस आधी कार्यकर्त्यांची फौज तयार करा आणि एक स्थानिक जाहीरनामा प्रसिद्ध करा. तिसरी पायरी, 30 दिवस आधी मोठ्या सभा आणि कार्यक्रमांमधून प्रचाराचा धडाका लावा. आणि शेवटची, सर्वात महत्त्वाची पायरी, मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढा आणि प्रत्येक मताचं रक्षण करा. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताचा जो डेटा संरक्षण कायदा आहे तो सांगतो की लोकांची संमती ही सर्वात महत्त्वाची आहे. मतदाराचा विश्वास हा पारदर्शकतेतून आणि त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करूनच मिळवता येतो. विश्वास हा आदेशाने नाही तर आदराने मिळवावा लागतो. निवडणूक जिंकण्याची रणनीती आणि प्रत्यक्ष राज्यकारभार यांच्यात एक थेट नातं असायला हवं. जी आश्वासनं दिली जातात ती ठोस असावीत आणि कामाच्या माध्यमातून ती पूर्ण करण्याचा पुरावा लोकांना सतत दिसला पाहिजे. तर ह्या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? आव्हान नक्कीच मोठं आहे, पण संधीही तितकीच मोठी आहे. आकडे हेच दाखवतात की लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत ज्या अजून सुटलेल्या नाहीत. आणि मतदार एका नव्या, विश्वासार्ह नेतृत्वाची वाट पाहत आहेत. असं नेतृत्व जे केवळ आश्वासनं देणार नाही तर एकता आणि प्रगतीचा मार्ग प्रत्यक्षात आणून दाखवेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.